नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 21 मेला म्हणजेच गुरुवारी आलेला आहेत गुरुपुष्यामृत योग. सध्या अधिक मास सुरू आहे आणि या अधिक महिन्यातच हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि तब्बल 11 वर्षानंतर अधिक महिन्यामध्ये हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. आणि म्हणून या योगाला, या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. अधिक महिन्यामध्ये स्नानाला विशेष महत्त्व असल्यामुळे या अधिक महिन्यात जवळपास सर्वजण पवित्र गंगेवरती, पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. परंतु हे स्नान जर आपण गुरुपुष्यामृत योगावरती केले तर ते खूप लाभदायक आणि पुण्यकारक मानले जाते. परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र गंगेवरती किंवा पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच आपण काही वस्तू या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर या संपूर्ण अधिक मासाचं शुभफळ आपल्याला प्राप्त होतं. एवढंच नाही तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी, समस्या, संकट, विघ्न दूर होतात आणि आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होते. त्याचबरोबर भगवान विष्णू, माता लक्ष्मी, गुरु बृहस्पती यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते. तर अशी कोणती वस्तू आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल.